पहिला चेंडू या बेस कट नक्की केलाय. ओ हो हो हो, या ठिकाणी ब्रिलियंट कॅच पाहायला मिळतोय. उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय त्या ठिकाणी धाराशिव संघाचा खेळाडू. धाराशिव संघाचा देखील 12 प्लेअर इकडे यायचे स्कोरर कडे. एकटं प्लेअर यायचं इकडे. शुभम. शुभम कडून मात्र यावेळेस उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र झेलबाद होऊन बाहेरचा रस्ता मोजतोय फलंदाज. फलंदाजांना मात्र बाहेरचा रस्ता नक्कीच दाखवलेला आहे या ठिकाणी विजयने. विजय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. विजय उमरे यावेळेस वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतील. पाहूया काय होतं पुढच्या चेंडूवरती. अभि शिवसिंगवाले असतील नवीन फलंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. त्यांचा सामना करतील विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती तयार असेल गोलंदाज विजय. त्यांचा सामना करतील मिस्टर अभि असतील. यावेळेस सफल होऊन पॉइंटच्या वरतून मारेला फटका सुरेख फटका पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच चेंडू सीमारेखा पार करतोय आणि यावेळेस मात्र फलंदाजाला नक्कीच 4 धावांचा बोनस मिळतोय. यावेळेस 4 धावांनी संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय. फलंदाज असेल अभि शिवसिंगवाले. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो अपूर्ण राहतोय. यावेळेस पंचांकडे वाईटची अपील नक्कीच आहे परंतु फलंदाज सफल झाले होते असं पंचांचं सांगणं आहे. पंच सांगतायत फलंदाज की बाबा तू सफल झाला होता त्याच्यामुळे मी वाईट देत नाहीये. यावेळेस नक्कीच पंचांची कसरत पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर यावेळेस होतोय अवांतर धावेमध्ये भर. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू पाहायला मिळतोय यावेळेस. या ठिकाणी वाईट साठी रिव्ह्यू नक्कीच केलेला आहे. पाहूया काय तो निर्णय. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. धक धक धक. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. निर्णयामध्ये बदल करावा लागेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत तिसरे पंच या ठिकाणी वरुण सर भुर्ला पाहायला मिळतात. वरुण भुर्ला सर अतिशय अनुभवी पंच. त्यांच्याकडे खूप सामन्यांचा या ठिकाणी अनुभव एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती असतील विजय उमरे. काय करतील पाहूया. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च करतायत. वाईट दिलेलं नाहीये. निर्धाव चेंडू होता तो. यावेळेस चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत पडतोय तोपर्यंत फिल्डर मात्र फील्ड करतोय. दरम्यान यावेळेस एका धावेनेची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 5 धावा 1 गडी बाद. यावेळेस स्ट्राईक वरती असतील सुनील दिल्लीवाले. या ठिकाणी सोलापूरमध्ये खेळताना पाहायला मिळतात.
वीर मराठा चषक 2025 सीझन पहिला पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 रुपयांचं असेल. डाऊन द ग्राउंड, हो हो हो, यावेळेस खराब क्षेत्ररक्षण याचा परिणाम मात्र येतोय 4 धावा. काय केलंस रे भावा. या ठिकाणी चेंडू नक्कीच सोडलेला आहे, दिलेला आहे चौकार. धावसंख्येवरती मात्र नक्कीच होईल परिणाम. यावेळेस पहिलं षटक संपतंय, धावा जाऊन पोहोचतायत 9 धावा. एका गड्याचं नक्कीच नुकसान होतंय लोधी रायडर संघाला. वीर मराठा चषक 2025 सीझन पहिला प्रथम पारितोषिक असेल 1,25,000 रुपयांचा. द्वितीय पारितोषिक 71,000. तृतीय पारितोषिक 51,000 रुपये. अतिशय उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ग्राउंडवरती आल्यावरती असं वाटतं जसं की सुप्रीमो चषकला आलोय, असं या ठिकाणी नियोजन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आयोजक नियोजक आपले या ठिकाणी ऑर्गनायझरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील वीर मराठा चषक, जे की वीर मराठा संघाचे ओनर आहेत असे वैभव जाधव, आणि त्यांच्यासोबत नक्कीच वीर मराठाचा पूर्ण संघ कमिटीचं काम पाहत आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन देखील पाहायला मिळतं या ठिकाणी. गोलंदाजी मार्गवरती असेल बालाजी. यावेळेस झेलबाद होतोय. फलंदाज जाईल अभि शिवसिंगवाले, याला मात्र बाहेरचा रस्ता नक्कीच दाखवला गेलाय. बाबा विजय विजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खूपच या ठिकाणी कष्ट करतोय. हव्या त्याच्या कष्टाला फळ मिळतंय का. नवीन फलंदाज रवी पाहूया. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा होईल नक्कीच प्रयत्न, तिसरी धाव बनेल का, परंतु यावेळेस मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनीची वाढती धावसंख्या मात्र नक्कीच जाऊन पोहोचते. 2-1 डबल एक्का धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा, 2 गडी बाद. या ठिकाणी मिस्टर 360 म्हणून ज्यांची ओळख असे या ठिकाणी प्रेक्षकांच्या भूमिकेत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. थोडंसं आजारामुळे त्यांनी नक्कीच प्रेक्षक बनून राहिलेले आहेत. एकेकाळचे मोठे फलंदाज नावाजलेले खेळाडू आतिश सर चव्हाण यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. परंतु त्यांचं अजून देखील क्रिकेटवरचं प्रेम मात्र कमी झालेलं नाहीये. एक क्रिकेट प्रेमी काय असतो हे त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये नक्कीच आहे, कव्हरच्या दिशेने जातोय. एक धाव, यावेळेस दुसरे धाव होईल काय, होणार नाहीये. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागेल, एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. यावेळेस 12 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती असतील बालाजी मगर. सुनील दिल्लीवाले यांच्यासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकारांना मिस्टर चेतन सर पनगुंटी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल.
हो हो हो, काय चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान जोपर्यंत फिल्डर फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल. थेंबे थेंबे तळेसाचे एका एका धावेने मात्र धावसंख्या हळूवारपणे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 13 धावांवरती. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच होता यावेळेस. पॉइंटच्या वरतून टोलवण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाहीये. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतंय या ठिकाणी मातोश्री धाराशिव संघाकडून. मातोश्री धाराशिव या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते या संघाची. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील करतायत खेळाडू. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते, ती म्हणजे 13 धावा 2 गडी बाद. पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा बनवू शकतील दोन्ही फलंदाज. ऋषी आदतराव येतो यावेळेस गोलंदाजी मार्गवरती. अष्टपैलू खेळाडू, त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके पाहायला मिळतात, गोलंदाजीमधून देखील आतिषबाजी पाहायला मिळते. धुवाधार गोलंदाजी करतो असा गोलंदाज ऋषी आदतराव पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू यावेळेस रॅफिड गेलाय. यावेळेस कॉटन बॉलची संधी होती, मिळाली संधी, संधीचं सोनं मात्र नक्कीच केलेलं आहे यावेळेस. ऋषी आदतराव पहिल्या चेंडूवरती करतोय मोठा गडी बाद. मला वाटतं यावेळेस दिल्लीवाले यांना सोलापूरच्या ग्राउंडच्या बाहेर पाठवलेला आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. 3रा षटक वैयक्तिक पहिला ऋषी आदतराव. 13 धावांवरती लागलेला हा 3रा झटका. 13 धावा 3 गडी बाद. हव्या नवीन फलंदाज विनोद कलबुर्गी. नवीन फलंदाज विनोद कलबुर्गी असतील यावेळेस स्ट्राईक वरती. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लगातार 3 चेंडू बीट करतोय यावेळेस. लगातार 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये एक गडी देखील बाद करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज ऋषी आदतराव पाहायला मिळतोय. 13 धावा 3 गडी बाद. मेडन षटक येईल काय, मेडन ओव्हर येईल काय यावेळेस ऋषीकडून. पाहूया त्याचा सामना करतील. जर ऋषी आदतराव हे षटक मेडन टाकला तर त्याला मात्र चेतन सर वनगुंटी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. मला वाटतं या ठिकाणी आली होती संधी, संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाहीये. माती झाली आपण म्हणू शकणार नाहीयेत. 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करतोय, एक गडी बाद करतोय.
15 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा आरुषी गोलंदाजी मार्गवरती असेल, त्याचा सामना करेल फलंदाज असतील विनोद कलबुर्गी. यावेळेस नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेस चेंडू जातोय तेज तर्रार यष्टीरक्षकाच्या झोळीमध्ये जाऊन ठेपतोय. यावेळेस देखील निर्धाव पाहायला मिळतोय. 5 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च करतोय गोलंदाज ऋषी आदतराव. हा सामना एकतर्फा होतोय. बिग हिटची आवश्यकता, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पाहूया काय होत आहे पुन्हा एकदा. यावेळेस देखील विनोद कलबुर्गी करतील ऋषीचा सामना. यावेळेस नक्कीच तो लावला. क्षेत्ररक्षक तयार, होईल काय झेल? होतोय झेल. फलंदाज मात्र मोठा फटका मारण्यासाठी होतोय फेल. क्षेत्ररक्षक प्लेअर नेम ओंकार आहे. 3 षटक पूर्ण होत आहेत. या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते, धावफलक जाऊन पोहोचते मात्र 15 धावा 4 गड्यांच्या नुकसानावरती. 3 षटक नक्कीच पूर्ण होत आहेत. 3 ओव्हर होत आहेत, तर धावसंख्या पाहायला मिळते 15 धावा. नाद भयंकर जयशंकर, शंकर येतोय फलंदाजीसाठी. फलंदाजी यावेळेस खेळपट्टीवरती शंकर असेल. बॉलर कोण आहे? यावेळेस निर्धाव चेंडू, गोलंदाज येत आहेत. हा सामना फलंदाज आणि गोलंदाजाचा नसून या ठिकाणी मला वाटतं यष्टीरक्षक आणि फलंदाजाचा आणि गोलंदाजाचा चालू आहे की काय. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे, सुरुवात चांगली झाली आहे. अंत काय होतोय पाहूया. अंत असती प्रारंभ. नक्कीच या ठिकाणी सामना चालू असताना प्रेक्षक गोंधळ घालत असतात, खेळाडू कधीच गोंधळ घालत नाहीत. ज्याचं काम ज्याला त्याला शोभतं. यावेळेस झेलबाद होतोय. फलंदाज रवी फेटेवाले यांना बाहेरचा रस्ता मोजावा लागतो. बाबू मोशाय नवीन फलंदाज. बाबू यांच्या बॅट मधून येतोय बिग हिट, नक्कीच येतोय. क्षेत्ररक्षक यावेळेस पकडेल झेल. झेलबाद होत आहेत बाबू मोशाय. या ठिकाणी खूपच खराब परिस्थिती पाहायला मिळते. 15 धावा 6 गडी बाद. अर्धा संघ या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. मात्र 4 षटकांचा हा सामना. 3 चेंडू आतापर्यंत. नवीन फलंदाज लवकर यायचं. नवीन फलंदाज लवकर यायचं बॅटिंग साठी, वेळ वाया घालवायचा नाहीये. नवीन फलंदाज येतील महेश. पाहूया काय करतायत महेश.
महेश यांचा सामना करतील गोलंदाज दिनेश माने. माने ना माने, दिनेश माने. यावेळेस नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने जातो तो, माफ करा, लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला हा फटका जातो एका धावेसाठी. एका धावेने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा, 6 गडी बाद. खूपच खराब सिच्युएशन या ठिकाणी लोधी रायडर्स या संघाची पाहायला मिळते. मातोश्री सारख्या बलाढ्य संघाला 4 षटकामध्ये जवळपास 60 ते 70 धावांचं आव्हान दिलं पाहिजे. त्या ठिकाणी मात्र 16 धावा बनवण्यात यशस्वी ठरत आहेत. यावेळेस शॉर्ट पिच, यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे ओंकार. हो, लगातार 2 चेंडू मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दोन्ही वेळेस राहतोय अपूर्ण. चला लोधी रायडर्स, लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, वेळ वाया घालवायचा नाहीये. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, त्याचा पुढील सामना असेल श्री अकॅडमी मोहोळ या संघासोबत. पुढील सामना असेल श्री अकॅडमी मोहोळ या संघासोबत. जो संघ हा सामना जिंकेल, मला वाटतं या ठिकाणी 17 धावांचं आव्हान आहे. किती षटकांमध्ये पार होतोय पाहूया. या ठिकाणी धाराशिव संघाकडून अजून एकटा खेळाडू पाहायला मिळत नाहीये, ज्याचं नाव आहे प्रणव वारकोल. बिग हिटर, हार्ड हिटर अजून देखील पाहायला मिळालेलं नाहीये. परंतु ओंकार, ऋषी, बाबा हे बलाढ्य फलंदाज या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळतील. या ठिकाणी या चषकामध्ये पंचगिरी करतायत पंच असतील मिस्टर सागर गड्डम, जे की उत्कृष्ट फलंदाज देखील म्हणून त्यांची ओळख. पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये, पूर्ण सोलापूर सिटीमध्ये ज्यांच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे, त्यांनी लगातार 11 चेंडू 11 चौकार ठोकलेले आहेत. सागर गड्डम, मॅन फ्रॉम 70 फूट रोड. दुसरे पंच म्हणून लाभलेला आपल्याला या ठिकाणी ज्यांची ओळख फ्रेंच म्हणून आहे, क्रिकेटने त्यांना दिलेलं नाव फ्रेंच, समीर सर. जीके परदीन काजी, मॅन फ्रॉम दत्तनगर. या ठिकाणी धाराशिव संघाला 17 धावांचं आव्हान आहे. किती षटकामध्ये, किती चेंडूमध्ये पार करतील पाहूया. मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती असतील गोलंदाज वीरसिंग चौधरी असतील या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती. या ठिकाणी आयोजक संयोजक मनोज माने यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी कोणी
टू व्हीलर लावलेले आहे ट्रॅक वरती, ग्राउंड मध्ये आणलेली आहे टू व्हीलर. या ठिकाणी गोलंदाज फलंदाजीला पाहायला मिळतील आपल्याला दोन फलंदाज. ऋषी 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 यावेळेस येतोय बिग हिट. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती येतोय करारा प्रहार. ऋषी याच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळतोय वीरसिंग चौधरी, परंतु यावेळेस मात्र वीर होतोय ऋषी. या ठिकाणी सिटी 100 आणि शाईन आहे, ती गाडी बाहेर घेऊन जायची आहे, अन्यथा जप्त केली जाईल. हवा सोडण्यात येईल, पंक्चर करण्यात येईल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचं इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय. शॉट फाईन लेगकडे. दरम्यान यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. या ठिकाणी वीरसिंग चौधरी यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 विकेट घेतले तर चेतन सर वनगुंटे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर आहे. यावेळेस चेंडू हवेत, नक्कीच क्षेत्ररक्षक होईल काय झेल. नक्कीच प्रयत्न होता चांगला, आलेला आहे अपयश. दरम्यान 2 फलंदाज 1 धाव नक्कीच घेतील, 1 धाव नक्कीच बनवतील. 7 धावा, कोणतंही नुकसान नाहीये. आता आवश्यक असतील 21 चेंडू, धावा हव्या असतील 10 धावा. यावेळेस बॅक फुटवरतून पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू त्याच ठिकाणी पडतोय, त्याच ठिकाणी जातोय. चेंडू मात्र दुरी घेत नाहीये, लांबी घेत नाहीये. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय मिस्टर वीरसिंग चौधरी यांच्याकडून. यावेळेस बनवून मारलाय, घेऊन मारलाय. यावेळेस हवाई फायर येतोय, येतोय करारा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. हव्या असतील 6 धावा. सुई छीट मारण्याचा प्रयत्न यावेळेस अपयशी ठरतोय फलंदाज ओंकार कुलकर्णी. अठरा चेंडू बनवायचे 6 धावा. या ठिकाणी खूपच सोपं आव्हान धाराशिव संघापुढे उभं केलेलं आहे. प्रताप एकीकडून वीरसिंग, एकीकडून प्रताप. पाहूया काय होतं. प्रताप काय करतील. प्रताप पहिला चेंडू टोलावलाय, पहिला चेंडू हवेत आहे. यावेळी चेंडू करतोय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. हा सामना या ठिकाणी मात्र 7 चेंडू मध्ये संपवलेला आहे. 17 धावांचं आव्हान होतं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच असेल ऋषी आदतराव, ज्याने 1 षटक फेकून 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. पुढील सामना असेल श्री अकॅडमी मोहोळ वर्सेस